पण ह्या जो ॲक्शनपट आहे पूर्णपणे त्यामध्ये पण आम्हाला कॉमेडियन भारत गणेशपुरे दिसणार आहे की एक ॲक्शन पॅक भारत गणेशपुरे दिसणार आहे? कारण मला आवडलं असतं ॲक्शनपटात, मी जरा ॲक्शन करतो, माझ्या प्रेक्षकांना काही नवीन बघायला मिळालं असतं. पण जसं तुम्ही म्हटलं की वृंदावन हा थोडासा ॲक्शनपट आहे, तर तसं असं कम्प्लीट ॲक्शनपट वगैरे असं म्हणू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. कारण हा ॲक्शनपट जरी असला तरी ह्याच्यामध्ये लव्ह स्टोरी आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे आणि कम्प्लीट फॅमिली पॅकेज असलेला हा चित्रपट आहे. त्याच्यामुळे मग त्या अनुषंगाने कॉमेडी पण आहे आणि भारत गणेशपुरे परत एकदा तुम्हाला एक कॉमेडियन म्हणूनच या चित्रपटात बघायला मिळणार आहे. तुमची भूमिका काय असणार आहे याच्यामध्ये? नाही, ही स्टोरी आहे ही एका मुलाची, त्याच्या लव्हरची आणि तो भलं करायला जातो अशा एका दुसऱ्या मुलीची आणि त्याच्यामागे फॅमिली. तर त्याला ना काही गोष्टी अशा असतात की त्याला काही गोष्टी करायच्या असतात, तर त्याच्यासाठी तो काही गोष्टी लपवून ठेवतो. तसं तो आपले स्वतः खोटे आईबाबा उभे करतो. तर ते खोटे आईबाबामध्ये मी त्याचा बाबा म्हणून येतो. बेसिकली मी असतो एक ॲक्टर आणि त्याला काम मिळालं असतं म्हणून तो इथं त्याचा बाबा म्हणून येतो, खोटा बाबा. आणि मग तो ते काही धमाल उडवतो, कारण तो ॲक्टर असतो, त्याला खूप ॲक्टिंग करायची सवय असते. म्हणून तो सगळं बनावा प्लॅन जो आहे तो सगळं तो बिघाडून टाकतो. त्याच्यात अति म्हणजे काय म्हणतात त्याला ओव्हर ॲक्टिंग दे, असं त्याचं ते कॉमेडी पात्र आहे. चांगलं आहे बेसिकली. एक मोठी स्टारकास्ट ह्याच्यामध्ये ह्या चित्रपटामध्ये येणार आहे. अशोक सराफ आहेत, महेश मांजरेकर आहेत आणि राकेश बापट या चित्रपटाद्वारे पदार्पण करतो. मग त्यांच्यासोबतचा तुमचा अनुभव कसा आहे? नाही, बेसिकली मी कसं होतं की तसं मी सगळ्यांसोबत काम करून आहे. अशोक मामाबरोबर पण काम केलं आहे, मांजरेकर सरांबरोबर पण काम केलं आहे. तर राकेशबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आहे. तर राकेश तसा हिंदीमध्ये त्याचं बऱ्यापैकी नाव आहे, पण तो पहिल्यांदा मराठीत काम करतो. बट मला खूप बरं वाटलं, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा ॲटिट्यूड नाही किंवा असं ते एक ते स्टारडम असतं तशी स्टारडम नाही. आपण काय सीन इम्प्रोव्हाइज करून, आता बऱ्याचदा कसं असतं की थोडासा कॉमेडीला थोडा इम्प्रोव्हाइज करावा लागतो सीन, तर तसं आम्ही इम्प्रोव्हाइज केलेले सीन आहेत. तर तो कारण त्याच्याबरोबर मॅक्सिमम माझे सीन जास्त आहेत त्याच्याबरोबर, कारण तोच मला आणतो आणि मग त्याला पण मजा यायला लागली की नाही आज परत काहीतरी करूया. त्यामुळे तसं तो खूप डाऊन टू अर्थ माणूस आहे. तर आणि बाकीचे लोक तर आहेत, समजा अशोक सराफ वगैरे आहे आणि जसे मला हे प्रत्येक चित्रपटात अशोक सराफ असो किंवा मांजरेकर सर असो, शरद पंक्ष हे मला मदत करतात, तशी हे चित्रपटात त्यांनी भरपूर मदत केली आहे मला की असं करूया तसं करूया तशी एक धमाल गोडी जमली आहे. तुमचे पंच इथे सेटवर पण बघायला मिळतात की नाही, म्हणजे कोणाबरोबर मस्ती करणं किंवा त्यांच्याबरोबर खिल्ली त्यांची उडवण्यामध्ये? हो आहे ना, हे चालूच आहे, धमाल असतं इकडे. आम्ही सेटवर याची त्याची केली. नंतर बऱ्याचदा ते कसं होतं की त्या आमचे जे डिरेक्टर आहेत TLV प्रसाद, ते मराठी नाहीत, साऊथ इंडियन आहेत. तर बरेचदा असं आहे की त्यांना की ये तो वो इतना बड़ा वो लॉफ्टर क्यों है, क्या बात कर रहे थे तुम उधर से असं. आणि ते मला ना खरं सांगतो, मला डायरेक्टर मी पहिल्यांदा काम केलं त्यांच्या, मला इतकं आवडलं ना, इतका मस्त माणूस आहे तो की ना एकदम इतकं आता वयस्कर आहे आणि शांत. मी कधीच त्या माणसाला असं क्या चला आहे तर असं कधीच नाही म्हणा. अच्छा येतो आणि सतत ना ते त्या याच्यात असतात, त्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये असतात. सकाळी मी आलो ना, सकाळी ते नाश्ता घेतला तर ती पण आली, अरे गुड मॉर्निंग. तर आता एक असतो ना की एक नाश्त्याचा वेळ आहे, असं गुड मॉर्निंग नाश्ता का तो आज जो भी सीन जी करें उसमें ना तुम्हारा उसका साथ तुम टॉक करता है, जो तुम पहिला जो म्हणजे त्यांचं नाश्त्यामध्ये पण तेच चालू होतं की सीन समजावून सांगणे, तसं फार गोड मला खूप आवडलं ते त्यांच्याबरोबर काम करायला.